होळीच्या नावावर पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा हा संदेश देण्यासाठी 3 पुणेकर गोव्याला सायकलवर जाऊन आले। हजारो किलोमीटरचा हा एकूण प्रवास त्यांनी 11 दिवसांमध्ये पूर्ण केला। वाटेत जी शहरं, गावं, वस्त्या लागल्या तिथे थांबून त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला। सुनील ननावरे, पृथ्वीराज भोसले आणि बिभास आमुणकर अशी या तिघांची नावे आहेत। एक गाव एक होळी किंवा एक वस्ती एक होळी हे धोरण आखलं पाहिजे, त्यावर त्यांचा भर आहे। लाकडं वाया जातात, वायू प्रदूषण होतं, त्यामुळे होळी सर्वांनी पर्यावरणाचा ऱ्हास न करताच साजरी केली पाहिजे असं हे तिघं सांगतायत। दिवशी प्रवास चालू केला, पुणे ते गोवा आणि गोवा ते परत पुणे। हा साधारण अपडाऊन करत जाताना 480 किलोमीटर झाला, येताना साधारण 550 किलोमीटर झाला। साधारण म्हणजे 1000 किलोमीटरच्या आसपास आमचा प्रवास झालेला आहे। आणि ह्या प्रवासामध्ये आम्ही मॅक्झिमम रूरल एरियामध्ये आणि आमच्या पर्यटनाच्या दृष्टीने जी काही स्पॉट रस्त्यापासून अलग सुटले होते ते कव्हर अप केलेले आहेत। नेचरच्या जवळ जायचं, कारण सिटी लाईफ जी कंजेस्टेड झाली आहे, पोल्युशन झालेलं आहे, तर ग्रीनरी तोच परत दाट जंगल आणि पक्ष्यांचा किलकलाट, रात्र सगळं चंद्रावरती तारेवरती, ह्या म्हणजे इथल्या लाईफपेक्षा तिथे एकदम पीसफुल आणि वंडरफुल असं ॲटमॉस्फिअर असतं। पर्यावरणात संवर्धनाचं वगैरे काम करतोय मी बरीच वर्षापासून। एकंदर बघताना असं दिसून आलं की निसर्गाचा अतिशय मोठ्या प्रमाणावर ऱ्हास चाललेला आहे। आणि आपण नेहमी काय करतो की सरकारकडे बोट दाखवतो की जंगल सरकारचं आहे। ते माझं म्हणणं असं आहे की जंगल सरकारचं नाही आहे, सरकार इज जस्ट अ कस्टोडियन ऑफ द जंगल्स, किंवा जी संपत्ती आहे त्याची, आणि आपलं हे जंगल आपण वाचवायला हवं।